बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। मनसुख हिरेन हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। हो, धक्कादायक माहिती ही की मनसुख हिरेनची हत्या झाल्याचा दावा एनआयएने विशेष कोर्टात केलाय आणि मनसुखची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असल्याचं एनआयएने म्हटलंय। 45 लाखांची सुपारी सराईत गुन्हेगारांना देऊन त्यांच्याकडून ही हत्या घडवून आणल्याचा दावा एनआयएने केलाय। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की मनसुख हिरेन प्रकरणात मोठा खुलासा आहे। मनसुख हिरेनची हत्या झाल्याचा दावा जो आहे तो एनआयएने विशेष कोर्टात केलेला आहे आणि 45 लाख रुपये देऊन सराईत गुन्हेगारांकडून मनसुखची हत्या करण्यात आल्याचं एटीएसनं न्यायालयासमोर म्हटलंय। याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे। अजित, यापूर्वी मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली की नेमकं काय घडलं याबद्दलचे अनेक वेगवेगळे दावे किंवा तर्कवितर्क हे समोर मांडले गेले, पण आता एनआयएनं न्यायालयात हा जो दावा केलेला आहे की मनसुखची हत्या करण्यात आली याबद्दल काय अधिक तपशील आहे? विशाल, न्यूज 18 लोकमतने सर्वात आधी हे स्पष्ट केलं होतं आणि हा खुलासा केला होता तपास यंत्रणांच्या माध्यमातून। मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आलेली आहे। त्याच्या हत्येचं कारण स्पष्ट होत नव्हतं, मात्र ज्यावेळी तपासामध्ये अनेक आरोपी अटकेत आले त्यावेळी न्यूज 18 लोकमतने हा खुलासा केला होता की कशा पद्धतीने मनसुखची हत्या करण्यात आली, त्याच्यामध्ये कोण कोण होतं आणि नेमका काय उद्देश होता। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखीन एक खुलासा होतोय, तो म्हणजे मनसुख याची हत्या करण्याकरता 45 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती आणि ही सुपारी जी आहे ती एका मोठ्या अधिकाऱ्याने दिली होती। मनसुख हा या सगळ्या प्रकरणातील म्हणजे जे आरोपी आहेत सगळ्या आरोपीतील एकदम कमजोर आरोपी होता, कमजोर व्यक्ती होता, जो या सगळ्या प्रकरणाचं बिंग तो फोडू शकत होता आणि त्याने जर हे बिंग फोडलं असतं तर हे सगळं हा सगळा कट जो आहे अँड त्या ठिकाणी कारमायकल रोडवरती जी गाडी ठेवलेली होती त्या गाडीचा कट म्हणजे हा सगळा प्रकार होण्याआधीच हा सगळा प्रकार उघडकीस आला असता। याचमुळे मनसुखची हत्या करण्यात आली। मुझे इस झमेले में मत लो हे जे मनसुखचं वाक्य होतं शेवटचं, याच वाक्यामुळे तो अडचणीत आला होता आणि याचा खुलासा देखील आपणच केला होता। आता ही माहिती समोर येते की ज्या लोकांना मनसुखच्या हत्येची सुपारी दिली होती ते लोक सराईत गुन्हेगार होते। एक माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे, याच्या संपर्कातील ही लोकं होती आणि त्याने या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव केली, त्याकरता सिम कार्ड्स आणले, त्याकरता सराईत गुन्हेगार जे आहेत त्या गुन्हेगारांची टोळी जमा केली आणि महत्त्वाचं म्हणजे 4 मार्चच्या रात्री मनसुख याला त्याच्या घरून काढणारी देखील हीच व्यक्ती होती आणि त्यानंतर पुढे या लोकांच्या हँडओव्हर म्हणजे जे सराईत गुन्हेगार होते आणि जे सुपारी किलर होते त्यांच्या हातामध्ये देण्याचं काम देखील 3 माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांनी केलं होतं। तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर ह्या प्रकरणात देखील एक महत्त्वाचा खुलासा झालेला आहे आणि जवळपास 150 लोकांच्या नवीन त्या ठिकाणी जबाब नोंदवला गेलेला आहे। एनआयएने सर्व माहिती न्यायालयामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबरीनं आणखीन मोठमोठे खुलासे या प्रकरणात होतील असा दावा एनआयएने न्यायालयात केलेला आहे आणि याच आधारे एनआयएने न्यायालयामधून जवळपास 90 दिवसांचं एक्सटेन्शन मिळवलेलं आहे चार्जशीट फाईल करण्याकरता। म्हणजे कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये एनआयएच्या हाती मजबूत त्या ठिकाणी पुरावे आहेत, आणखीन या प्रकरणाची मोठी व्याप्ती आहे। हे सर्व लक्षात घेता न्यायालयाला एनआयएच्या वकिलांनी विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांना एक्सटेन्शन दिलं गेलेलं आहे। मात्र याच दरम्यान एनआयएच्या वकिलांनी हाच खुलासा केलेला आहे की मनसुख हिरेन याच्या हत्येकरता सराईत गुन्हेगारांना 45 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती आणि त्याकरता एका माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्याने पैशांची जुळवाजुळव सराईत गुन्हेगारांची जुळवाजुळव मनसुखला कुठे बोलवायचं, कुठे त्याची बातचीत करायची, त्याची कुठे हत्या करायची, त्याला कसं फेकायचं या सर्वची रेकी करण्याकरता एक विशेष टीम स्थापन केली गेली होती आणि त्या टीमच्या माध्यमातून या सगळ्या गुन्हेगारांना एका मोठ्या अधिकाऱ्याने पैसे देऊ केले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही सगळी हत्या करण्यात आली होती। हा एक मोठा खुलासा विशाल या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला आहे। मग आता न्यायालयामध्ये हा सगळा खुलासा केल्यानंतर पुढली प्रक्रिया अर्थात काय असणार आहे? न्यायालयामध्ये आता एनआयएने जो आता खुलासा झाला की मनसुखच्या हत्येकरता 45 लाख रुपयांची सुपारी दिली होती, याच गोष्टीला धरून एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला स्पष्ट केलेलं आहे की ह्याच्यामध्ये पैशांची जुळवाजुळव करण्यात आली। त्यामध्ये 3 व्यावसायिकांचा हात आहे,
त्याचबरोबरीनं जे सराईत गुन्हेगार आहेत त्यापैकी दोघं जण अटकेत आहेत, अजून काही लोकांची अटक होणं बाकी आहे. आणि नेमकं ह्यांना कशा पद्धतीने सिम कार्ड आणले, कुठून हत्यार आणले किंवा त्याच्या हत्येकरता कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर करण्यात आला, त्याची सुरुवातीला आत्महत्या वाटेल असा कट रचला गेला, रेकी कोणी गेली, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांची आता चौकशी करायची आहे, शहानिशा करायची आहे आणि पुढे जाऊन त्या संदर्भातला एक मोठा खुलासा करायचा आहे. आपल्याला माहीत असेल की मनसुखच्या हत्येआधी कारमायकल रोडवर जी स्फोटकांनी भरलेली गाडी जी पार्क केली होती, या गाडी संदर्भामध्ये NIAला आरोपपत्र दाखल करायचं होतं. तिकडे देखील त्यांना एक्सटेन्शन मिळालं होतं आणि त्यानंतर मनसुख हत्येमध्ये NIAने तपास सुरू केला होता. याही प्रकरणामध्ये अजित, मी तुला थोडं थांबवतो. आपल्याबरोबर माजी पोलीस अधिकारी YP सिंग देखील आहेत. YP सिंग जी, आपण बघितलं की एक मोठा खुलासा जो आहे तो NIAने विशेष न्यायालयात केलेला आहे की मनसुख हिरेन ची हत्या करण्यात आली. या हत्येकरता सराईत गुन्हेगारांना 45 लाख रुपये देण्यात आले. यावरनं हे अगदीच सगळं प्लॅनिंगने करण्यात आलेलं आहे का, असं म्हणायचं का? सध्या हे सांगता येत नाही की जे काय आता ऐकून येते ते मोघम सारखं वाटते. आधी NIAने सांगितलं होतं की त्याने पूर्ण गुन्हा उघडकीस केलेला आहे आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना मारलं होतं तसं पोलीस अधिकारी इतर लोकांना त्याने अटक केलेला आहे. हे सगळे ऐकल्यानंतर असं वाटलं की आता तपास संपलेला आहे. आता परत NIA सांगतायत की काही 40-45 लाख रुपये कोणाला देण्यात आलेला आहे. आता हे काय विसंगती सारखी वाटते आणि NIA शेवटला काय निष्कर्ष काढतील ते असेल, पण सध्या एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे ज्यामध्ये थोडी विसंगती आहे. पण म्हणजे तुम्हाला नेमकं काय जाणवतं यामध्ये? आधी त्यांनी सांगितलं केस उघडकीस झालेला आहे, जे कैसे सगळे आरोपी त्यांनी पकडलेले आहे आणि आता ते सांगतात की तपास अजून शिल्लक आहे आणि काही लोकांना 45 लाख रुपये देण्यात आलेले आहे. जर तपास संपलेली आहे मग पुढची गोष्ट कसं काय एक परत नवीन समोर आलेली आहे, ही गोष्ट जी आहे ते थोडासा आपल्याला वाटते की एकाएक अशी गोष्ट कसं समोर आली. आपण देखील एक पोलीस अधिकारी म्हणून वेगवेगळ्या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे किंवा तपास केलेला आहे. अशा वेळी जेव्हा हे प्रकरण या टप्प्यापर्यंत येऊन ठेपतंय तर यावरनं काही विसंगती आपल्याला जाणवते का? तेच सांगतो की जर तुमचा पूर्ण गुन्हा उघडकीस झालेला आहे, सगळ्यांना अटक केलेला आहे, मग प्रश्न संपला आणि त्या प्रश्न संपला पर मग परत कसा एक नवीन प्रश्न निर्माण होते. मग ते ठीक आहे, NIAला जर अधिक काहीतरी माहिती मिळत असेल किंवा पुरावा मिळत असेल किंवा क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे वेगवेगळे प्रकारचे अँगल मिळवते ते चांगली गोष्ट आहे. पण थोडासा याच्यात वाटते की एक नवीन पॉइंट कसं का समोर आला एवढे दिवस नंतर. मग हे सगळं प्लांट केलं जाते किंवा काही इतरही गोष्टी आहेत असं काय म्हणायचं यामध्ये? आता मनसुख हिरेन प्रकरण जे आहे अगदी गुंतलेला प्रश्न आहे. पहिली गोष्ट हे पण समोर नाही आली की अंटेलियाच्या समोर त्यांनी स्फोटक पदार्थ का समोर केला, त्यांचा हेतू काय होता, त्यांना काय मिळणार होता, ही पण सध्या स्पष्ट नाही. आणि नंतर मनसुख हिरेनची हत्या झाली. आता NIAने चांगलं काम केलेलं आहे, भरपूर त्यांनी केस उघडकीस काढलेला आहे, पण स्पष्टपणे त्याचा हेतू काय होता हे करण्याचा अजून पटण्यासारखी गोष्ट समोर आलेली नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत अजितकडे. अजित, आपण या मुद्द्यावरती होतो की आता पुढली प्रक्रिया तपास ज्या दिशेने खरं तर आपल्याला जाताना दिसतोय, म्हणजे आता आपण YP सिंग यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिले तर NIA असं म्हणतंय की तपास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे किंवा हे लक्षात आलेलं आहे की यामध्ये कोण कोण सहभागी होतं आणि हा एक आता नवीन मुद्दा समोर येऊन ठेपतो आहे. आता पुढे कसं? विशाल, खरं तर आता म्हणजे मी थोडं YP सिंग यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो की त्यांनी म्हटलं की याच्यामध्ये विसंगती जाणवते, तर तसं दिसत नाही. सुरुवातीपासून मी या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. ज्या आरोपींना म्हणजे ज्यांनी मनसुखची हत्या केली होती त्यांना नुकतंच पकडण्यात आलेलं आहे, ते NIAच्या ताब्यात आहेत. NIA त्यांची चौकशी करते. ही सगळी चौकशी सुरू असताना या सगळ्या जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत की कशा पद्धतीनं ही हत्या करण्यात आली, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये कोणकोणाचा वापर करण्यात आला आणि नेमकं कुठे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरल्या गेल्या, त्याच्याकरता कोणाकोणाचा वापर केला गेला, म्हणजे जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना त्यांनी कोणाला कुठून कसं आणलं, त्यानंतर अधिकाऱ्यांनी पैसे कुठून आणले, याचबरोबरने गाडींची कशी जुळवाजुळव केली गेली, हा सगळा जो भाग आहे हा आत्ता समोर आलेला आहे. मनसुख हत्या प्रकरण हा एक वेगळा तपास आहे.
आणि त्यानंतर कारमायकल रोडवरती त्या ठिकाणी जो बॉम्ब ठेवला होता, स्फोटकं ठेवली होती, तो एक तपास वेगळा आहे. या तपासामध्ये आत्ताशिक आरोपी जे आहेत ते NIAच्या ताब्यात आहेत आणि त्यानुसार NIA तपास करते. ज्यावेळी त्यांची NIA कोठडी संपते त्यावेळी त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जातं आणि त्यावेळी NIAचे वकील जे आहेत ते तपासामध्ये नेमकी काय प्रगती आहे हा खुलासा करते. आणि त्याच्यामुळेच हा खुलासा NIAने आता केलेला आहे की 45 लाख रुपयांची सुपारी मनसुखच्या हत्येकरता देण्यात आली होती. याआधी NIAने स्पष्ट केलं होतं की मनसुखच्या हत्येकरता सुपारी दिली गेली होती आणि मीरा भाईंदर असेल किंवा मेरोड असेल, त्याचबरोबरीनं मुंबईतलं काही भाग आहे, या भागामधील सराईत गुन्हेगार जे त्यांचा सगळा सहभाग घेतला गेला होता. ही माहिती याआधी देखील NIAने दिलेली आहे. पण आता या हत्येकरता एका माजी एन्काउंटर स्पेशलिस्टने 45 लाख रुपयांची सुपारी दिली होती. ते पैसे 2 ते 3 व्यावसायिकांकडून त्याने घेतले होते, त्याच्याकडे दिले होते. त्याचबरोबरीनं या मनसुख हत्या प्रकरणामध्ये ज्या गाड्यांचा वापर करण्यात आलेला आहे किंवा ही सगळी म्हणजे जे या सराईत गुन्हेगारांची जुळवाजुळव कशी झाली, त्यानंतर हे नेपाळला पळून गेले होते, तिकडे पळून जायला कोणी सांगितलं, तिकडे त्यांची सोय कोणी केली होती. मग हा सगळा भाग जो आहे हा तपासाचा भाग आहे आणि तपास हा व्यापक आहे. त्यामुळे NIAला तपास करण्याकरता त्या ठिकाणी वेळ लागतोय आणि ह्याचमुळे असं वाटतं की मनसुख हिरण जी हत्या प्रकरण आहे ह्याचा खुलासा जो आहे किंवा ह्याचा उलगडा जो आहे तो ATSनं केला होता. NIA पुढील तपास करत आहे. NIAने या तपासामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत की कशा पद्धतीनं तीन वरिष्ठ एन्काउंटर स्पेशलिस्ट जे आहेत त्यांचा याच्यामध्ये हात होता, त्यांनी कशी जुळवाजुळव केली, त्यांनी कसं मनसुखला घराबाहेर काढलं, त्याची कशी हत्या केली, पण हत्या नेमकी कशी झाली आणि त्याच्याकरता जे सराईत गुन्हेगार होते ते कोण होते, या सर्वची माहिती NIAने जेव्हा ह्या सगळ्या लोकांना अटक केली तेव्हा मिळाली आणि त्यानंतरच त्यांनी पुढील जे आरोपी आहेत त्यांची अटक केली आणि त्यातून आता ज्यांनी म्हणजे मनसुखची हत्या केलेली आहे त्या लोकांच्या माध्यमातून ही माहिती समोर आलेली आहे की त्यांनी कशी हत्या केली आणि त्यांना कोणी सुपारी दिली होती. पण मग यामध्ये अधिक काही आणखी नावं समोर येण्याची दाट शक्यता वाटते का? नावं याच्यामध्ये समोर येतील म्हणजे जी नावं समोर यायची ती समोर आलेलीच आहेत. पण मनसुखची हत्या करण्याचं कारण काय होतं, त्यानंतर मनसुखची हत्या कशी केली गेली, त्याच्याकरता कोणाला आणलं गेलं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्याचा तपास होणं बाकी होतं. हत्या झाली आणि हत्या कोणी केली हे देखील NIAला जवळपास महिनाभर आधी तपासामध्ये उलगडा झाला होता. पण हा सगळा प्लॅन कसा रचला गेला, त्यानंतर आरोपी जे आहेत ते नेपाळला पळून गेले होते, त्यांना तिथून आणणं, त्यांची चौकशी करणं, त्यांची न्यायालयीन कोठडी घेणं, त्यांची NIA कोठडी घेणं, बऱ्याच मध्ये असं झालेलं की हे सगळे आरोपी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली, मग न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांच्या जेलमध्ये जाऊन त्यांची चौकशी करणं, हा एक तपासाचा खूप मोठा भाग आहे ज्याच्यामध्ये NIAला फार कमी वेळ मिळतोय आणि व्याप्ती जी प्रकरणाची ती खूप मोठी आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती NIAनं आता हा खुलासा केलेला आहे की या प्रकरणामध्ये आम्हाला आणखीन तपास करायचा आहे, त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्याकरता आम्हाला आणखीन वेळ द्यावी आणि ह्याच सगळ्या मुद्द्यांवरती NIAनं त्यांना NIA विशेष न्यायालयाने NIA टीमला हा विशेष वेळ दिलेला आहे. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. तर NIAने एक फार मोठा खुलासा जो आहे तो न्यायालयात केलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की मनसुख हिरेंची हत्या करण्यात आलेली आहे. ही हत्या करण्याकरता 45 लाखांची सुपारी जी आहे ती सराईत गुन्हेगारांना देण्यात आली होती. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रतिबंधक लस देण्याचे आदेश देण्यात येतील अशी घोषणा महापौर हॅनकॉक यांनी सोमवारी केली. नगरपालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी, अग्निशमन दलातले कर्मचारी या सगळ्यांना हे निर्देश प्रामुख्याने लागू असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सरकारनं सोमवारी अखेर लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला. 70% ज्येष्ठ अमेरिकन नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट सोमवारी पूर्ण झालंय. नव्या डेल्टा व्हेरियंटचा धोका वाढतोय आणि देशभरात मास्क लावण्याबाबतही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. 4 जुलैपर्यंत 70% लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट बायडन सरकारनं ठेवलेलं होतं. न्यूयॉर्क शहरातही लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचं महापौर बिल डी ब्लासिओ यांनी म्हटलंय. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. एक महत्त्वाची सूचना केली आहे. शहरात अजूनही कोरोना संपलेला नाही आणि त्यामुळे खबरदारी म्हणून जे कोणी शहरात येतील त्यांना लस घेतल्याचा पुरावा दाखवणं बंधनकारक आहे असं देखील ते म्हणाले. गव्हर्नर अँडी कुओमो यांनी न्यूयॉर्क शहरातल्या विमानतळ आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतल्या कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस बंधनकारक करण्यात आल्याचं म्हटलंय. लस घेतली नसेल तर आठवड्याला कोरोना चाचणीला सामोरं जावं लागेल असंही ते म्हणालेत. न्यूयॉर्कच्या बार आणि रेस्टॉरंट्सना फक्त लसीकरण केलेल्या नागरिकांनाच सेवा देण्याचं धोरण त्यांनी स्वीकारण्याचं आवाहन केलंय. अधिकाधिक रुग्णालयांमध्ये कामगारांना लस मिळणं आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.
शहरातल्या रस्त्यांवर पुन्हा केबल कारची बेल आता ऐकू येते. सॅन फ्रान्सिस्कोमधली दृश्य आपण बघतोय. जगप्रसिद्ध केबल कार्स मार्च 2020मध्ये कोरोना संकटामुळे बंद झाल्या, पण आता इतक्या दिवसानंतर केबल कार्स पुन्हा एकदा सेवेत आल्यात आणि त्यामुळे इथे घंटा वाजून शहरवासियांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वाढत असल्यानं सॅन फ्रान्सिस्को आणि इतर 6 बेरिया काउंटीमधल्या मास्क घालणं इथे पुन्हा एकदा बंधनकारक करण्यात आलंय. सोमवारी इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोमवारी काढण्यात आलेला हा आदेश मंगळवारपासून आता लागू होत असल्याचं देखील जाहीर करण्यात आलंय. डेल्टाचा वाढता धोका ओळखून इथे नियम पुन्हा बंधनकारक करण्यात आलेत. लुइजियानाच्या सगळ्यात मोठ्या रुग्णालयांपैकी सोमवारी देशभरातून मोठ्या संख्येनं आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी तिथे काम करायला सुरुवात केली. डेल्टाचा संसर्ग वाढतोय आणि त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होती आहे आणि त्यामुळे इथे आरोग्य कर्मचाऱ्यांना आणण्यात आलाय. लुइजियानामध्ये नवे 11,109 कोरोना रुग्ण आढळलेत आणि 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. इथे त्यामुळे आरोग्य सेवा देण्यासाठी आलेल्या आरोग्य सेवकांना मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली होती. आफ्रिकेमध्ये कोरोनाचा कहर वाढतोय. मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढते. आरोग्य यंत्रणा मात्र तोकडी पडते. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालंय. मृतांचा आकडा वाढलाय. लसीकरण करण्यावरही इथे भर दिला जातोय. आतापर्यंत ठप्प असलेलं लसीकरण आता पुन्हा सुरू झालंय. आफ्रिकन देशात लसीचा पुरेसा साठा अजूनही पोहोचू शकलेला नाही, तेव्हा इतर देशांच्या तुलनेत आफ्रिकन देश लसीकरणात मागे आहेत. हुरॉनसोरातील एका खोल सिंकहोलमधून काही बॅक्टेरिया सापडलेत असं कळत आहे. दुर्गंधीयुक्त सूक्ष्मजीव अधिक सतत प्रकाश मिळवतात आणि जास्त ऑक्सिजन तयार करत असल्याचं समोर आलंय. विज्ञानातील हे सर्वात मोठं गूढ मानलं जातंय की पृथ्वी आता कमीत कमी ऑक्सिजन असलेल्या ग्रहावरून आपल्याकडे असलेल्या श्वासोच्छवासासाठी पूरक हवेकडे ते हा प्रवास नेमका कसा होता याचा अभ्यासही केला जातोय. पाकिस्तानमध्ये अजूनही सुरू असलेल्या लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. कराचीमध्ये नागरिकांनी लॉकडाऊन सुरू ठेवण्याला तीव्र विरोध केलाय. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निर्बंध शिथिल करण्याची आणि उद्योगधंदे आणि दुकानं सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ओरेगॉनमधल्या अग्निशमन दलाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी देशातल्या सगळ्यात मोठ्या जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत आणि याचा चांगला परिणाम अशासाठी दिसतोय कारण आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात या कर्मचाऱ्यांना यश आलंय. दुर्गम भागातल्या दक्षिण ओरेगॉनमधल्या बुटलेक आगीवर नियंत्रण रविवारी उशिरापर्यंत मिळवता आले आणि ते आहे तब्बल 84%. या भीषण आगीमुळे गेल्या 8 दिवसात जंगलातील 646 चौरस मैल क्षेत्र जळून खाक झालंय. 24 तासात विकेंडमध्ये शेकडो वेळा विजेचा पुरवठा खंडित झाला. 50 वेळा नव्यानं इथे आग लागण्याचे प्रकार घडत होते. मॅसेडोनियामध्ये गेल्या काही दिवसांपासून विचित्र हवामानाचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागतोय. उष्णतेची लाट कायम आहे आणि सातत्यानं थंड असणाऱ्या भागामध्ये ऊन पडल्यामुळे काही लोक सूर्यप्रकाशाचा आनंद घेण्यासाठी इथल्या उद्यानांमध्ये जात आहेत आणि काही जण नदीमध्ये देखील जाताना दिसतात. प्राणी संग्रहातील प्राणी देखील उच्च तापमानाशी आतापर्यंत झुंज देत होते. वर्षानुवर्षे इथल्या प्राण्यांना देखील थंड हवामानाची सवय आणि त्यामुळे इथल्या प्राण्यांनाही आता उष्णतेचा त्रास जाणवतोय. गेल्या काही दिवसात 40 अंशांच्या वर इकडचं तापमान गेलं होतं आणि अजूनही त्यात फारशी घट झालेली नाही. ग्रीसमध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका बसतोय. आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी लागणारी संसाधनं ही सुरक्षित करण्यासाठी सरकारनं झपाट्यानं यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे. ग्रीस आणि आसपासच्या भागामध्ये तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आणि पुढच्या आठवड्यापर्यंत हे आणि त्या ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. आता या पूरग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने 11,500 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. माहिती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आलंय. यावर्षी ही मदत रकमेच्या स्वरूपात न देता धनादेशाद्वारे दिली जाणार असल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलंय. तर आतापर्यंत 80% पंचनामे पूर्ण झाले असून बाकी पंचनामे लवकरच पूर्ण होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. MSCBचं नुकसान झालेलं आहे.
ग्रामीण विकास विभागाचं, ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते, शाळा याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. नगर विकास विभागांचे म्हणजे शहरी भागातील रस्ते आणि नाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारे 11,500 कोटी रुपये, 11,500 कोटी रुपये या सर्व आपत्ती भागातील लोकांसाठी आणि त्या विभागासाठी ही मदत आज सरकारने जाहीर केलेली आहे. व्यापारी आणि दुकानदार आणि ही टपरी धारक आहे ही साधारणतः 16,000च्या पेक्षा थोडी वाढू शकेल, पण आत्ताची माहिती जी आमच्याकडे आहे उपलब्ध झालेली आहे ती 16,000ची आहे. आणि पूर्णतः घरांच्या संदर्भात सुद्धा पुन्हा माहिती आम्ही घेत आहोत, पण प्रति घर 1.5 लाख रुपये देण्याचं म्हणजे कॅबिनेटने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि त्याबरोबर बाकी आपण शेतीचं सांगितलंय, शेतीचं नुकसान पुन्हा पंचनामे होऊ देत, त्यानंतर NDRFच्या निकषाच्या पलीकडे जाऊन शेतीला सुद्धा त्या पद्धतीचं नुकसानची मदत दिली जाणार. 5,000 रुपये SDRFचे निकष आहेत सानुग्रह अनुदानाचे, ते आम्ही वाढवून 10,000 रुपये करतो आहोत. त्याबरोबर दुकानदारांसाठी 50,000 रुपये आणि टपरी धारकांसाठी 10,000 रुपयाची मदत राज्य शासनाने घोषित केलेली आहे. पूर्णतः घर पडलं असल्यास 1,50,000 रुपये, 50% क्षतिग्रस्त झालेल्या घरासाठी 50,000 रुपये आणि त्याबरोबर 25% क्षतिग्रस्त घरासाठी 25,000 आणि अंशतः घरासाठी किमान 15,000 रुपये. ही जी मदत म्हणजे पॅकेज घोषित करण्यात आलेलं आहे, याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आणि आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल. सुरुवातीला मी मोहनकडे जातोय. मोहन, ही जी मदत घोषित करण्यात आलेली आहे, बरं जे नुकसान झालंय ते या मदतीच्या माध्यमातूनही भरून निघेल हे काही सांगता येत नाही, पण जी मदत घोषित झालेली आहे वेगवेगळ्या स्वरूपातली आणि त्यातले निकष लक्षात घेता लोकांच्या काय प्रतिक्रिया? खरंच रायगडला असे खूप संकट आले. कोरोनाचे संकट आहे, चक्रीवादाचं संकट आहे, आता हा पुराचं संकट आहे. पूर्ण संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि हा जो पॅकेज जाहीर झालेला आहे तो पॅकेज या लोकांपर्यंत पोहोचेल की नाही? आपण आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया की हे जे पॅकेज आता जाहीर झालेलं आहे, तुम्ही काय सांगाल, तुमचं काय नुकसान झालेलं आहे आणि हा जो नुकसानची भरपाई मिळेल तो तुमच्या तोपर्यंत आतापर्यंत पोहोचले का? पंचनामे तर केले जातात, सरकारतर्फे पॅकेज पण जाहीर होतं, पण आमच्यापर्यंत पोहोचायला खूप टाइम आणि आमच्यापर्यंत ज्यावेळेस गरज आहे तेव्हा पोहोचत, गरज संपल्यावरती ते पोहोचून उपयोग काय? आणि पोहोचणं तर कठीणच होतं, लवकर तर पोहोचतच. तुम्ही काय सांगाल, तुमचं आता सरकारने जाहीर केलेलं आहे मदत, तुम्ही काय सांगाल तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही? आणि आतापर्यंत खूप मदत आलेली आहे, पोहोचलेली आहे म्हणजे काही सरकार मदत करते, परंतु काही मध्यस्थ असतात किंवा काही पुढारी लोक किंवा आणखी काही, तर त्यांचे कागदपत्र वगैरे ह्या गोष्टी मिळेपर्यंत टाइम होतो. परंतु अशा गोष्टी होताना सुद्धा काय लोक कुठून ना कुठून धावपळ करून पेपर वगैरे पोहोचवतात, परंतु त्यांना वेळेत पैसे किंवा आणखी काय मदत जी सरकार करतो ती वेळेत कधी मिळतच नाही. मग अशा लोकांनी एवढा नुकसान होऊन सुद्धा त्यांचे म्हणजे घरदार जे काय आहे, पाणी उठून काही नुकसान झालं निसर्गाने केलेलं आहे, ठीक आहे निसर्गाने केले, पण सरकार मदत करत असताना सुद्धा काय त्यांच्यापर्यंत का वेळेत पोहोचत नाही? वेळेत पोचायला पाहिजे. अशा गोष्टी का घडतात? काय नाही, त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे, हीच माझी विनंती आहे. आपल्यासोबत काही आदिवासी आहेत, आपण त्यांना विचारूया तर आतापर्यंत संकट आले, तुमच्यापर्यंत मदत पोहोचली आहे आणि आता परिस्थिती काय? परिस्थिती आम्हाला आता नुकसानी जाम झाली. आम्हाला आतापर्यंत मदत सरकारतर्फे घेतलेली नाही. खरंच या लोकांना मदतची गरज आहे. खूप संसार पूर्ण गेलेले आहेत, घरात काहीच राहिलं नाही. महाड पोलादपूरला ही जास्तीत जास्त
मदत मिळावी ह्या लोकांची अशी मागणी आहे. मिळणारी मदत जी आहे ती लवकरात लवकर मिळावी, वेळेत मिळावी आणि जी मदत मिळते ती काही फार पुरेशी नाही अशी देखील भावना जी ती व्यक्त होताना दिसते. जाऊयात शिवाजी, आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्याबरोबर आहे. शिवाजी, कोकणाने फार भोगलं या सगळ्या पुराच्या कालावधीमध्ये. घरं वाहून गेली, शेतीचं नुकसान झालं, दुकानांमध्ये पाणी घुसलं. अशा वेळी करावं काय हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि त्यात ही जी मदत आता घोषित करण्यात आली, ज्याची वाट बघितली जात होती, लोक समाधानी आहेत का? या मदतीबद्दल लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अगोदर निसर्ग चक्रीवादळ, नंतर तोक्ते चक्रीवादळ आणि आता पुन्हा एकदा महापुराने या कोकणवासियांना उद्ध्वस्त केलंय. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. लोक खूप हैराण आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे सरकारचं पॅकेज जाहीर झालेलं आहे, त्या सरकारच्या पॅकेजमधून पदरी काय पडणार असं सुद्धा आता लोकांच्या मनामध्ये चिंता आहे. कारण जे पूर्ण घरं उद्ध्वस्त झालेत त्यांना 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत, परंतु त्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. सरकारकडून मोठा दिलासा मिळेल असं वाटत असतानाच आता त्यांच्या पदरी काही पडणार नाही अशी भावना व्यक्त केली जाते. माझ्यासोबत काही अभ्यासक आहेत, व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे. सर, मला सांगा, तुम्ही सरकारने जे पॅकेज जाहीर केलंय या पॅकेज बद्दल समाधानी आहात का? काय सांगाल तुम्ही अभ्यासक म्हणून? सरकारने पॅकेजचा आकडा दिलाय तो फार मोठा दिसताना मात्र प्रत्येकाच्या पदरी पडताना हे केवळ लोणचं चटणी जसं दिलं जातं त्या पद्धतीने आहे. ही अत्यंत त्रोटक अशी मदत आहे. दीर्घकालीन उपाययोजनांची अत्यंत आवश्यकता आहे. मी लक्ष वेधू इच्छितो शासनाचं की याच फक्त दुकानदार आणि व्यावसायिक हेच इफेक्टिव्ह झाले नसून घरं आणि त्याचप्रमाणे शेतकरी हा सुद्धा बाधित झालाय. थोडं मागे जाऊया, निसर्ग चक्रीवादळ असेल, तौक्ते वादळ असेल, या ठिकाणी ज्यांचे छप्र उडून गेली, घरं नेस्तनाबूत झाली, त्यांच्या पदरात 10,000 रुपये पडले. परवा तौक्ते वादळाच्या संदर्भात फक्त 4,500 रुपये हे एकरी बागायतदारांना मिळून गेले. असं काहीतरी चटणी आणि लोणच्याची वाटप सरकारने केले, चेष्टा केली शेतकऱ्यांची. त्याचप्रमाणे परवा झालेल्या महापुरामध्ये चिपळूण, लोटे परशुराम येथील काही कंपन्यांचा रासायनिक मिश्रित पाणी या महापुरात झाल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालंय. याला जबाबदार कोण आणि शासन याच्याकडे गांभीर्याने बघणार का असा सवाल आम्ही शासनासमोर उपस्थित करतोय. कारण एकंदरीतच ही मदत आहे ती अत्यंत त्रोटक आहे. दीर्घकालीन उपाययोजनाची आवश्यकता आहे. व्यापारी असोत, शेतकरी असो, नाहीतर घर नेस्तनाबूत झालेला नागरिक असू दे कोकणातला, त्याच्यासाठी 0 ते 2% दराने कर्ज उपलब्धता, म्हणजेच दीर्घकालीन त्याला उभं राहायचं असेल तर त्याला या 5,000, 10,000, 50,000 ची गरज नाही, तर त्याला दीर्घकालीन उपाययोजनांची अत्यंत आवश्यकता आहे. तर उद्या कुठेतरी कोकणी माणूस उभारी घेऊ शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी दरडी का कोसळतात, त्याचप्रमाणे महापूर का येतात, नदींची खोली वाढवणं आदी गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. या बाबतीत शासनानं दीर्घकालीन उपाययोजनांच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. शासनाने दीर्घकालीन उपाययोजनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही व्यावसायिक आहात, व्यावसायिक पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. व्यावसायिकांच्या काय व्यथा आहेत? मुळात मध्ये सरकारने जे पॅकेज कबूल केलेलं आहे हे फार त्रोटकच आहे. याच्यामध्ये आपण अभ्यास केला तर साधारणपणे छोट्या व्यावसायिकाला, म्हणजे ज्याची टपरी आहे त्याला 10,000 रुपये आणि ज्याचं मोठं दुकान आहे त्याला साधारणपणे 50,000 रुपयापर्यंत गव्हर्नमेंटने पॅकेज मंजूर केलेलं आहे. पण याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही. कारण छोटा व्यावसायिक म्हटला तर तो दूध विकतो किंवा बाकी काही तत्सम वस्तू विकतो. त्याच्या इथला असलेला डीप फ्रीजर मुळात 20-25 हजाराचा आहे. त्याला 10,000 रुपयात काय भागणार? ऍव्हरेज प्रत्येक टपरीवाल्याचं साधारणपणे 50 ते 1 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि किराणा दुकानदार किंवा अन्य व्यावसायिक म्हटलं तर त्यांचं ऍव्हरेज 5 ते 7 लाखाचं नुकसान ऍव्हरेज झालेलं आहे, किंबहुना जास्त झालेलं आहे. काही तंबाखूचे व्यापारी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत, काही तेलाचे व्यापारी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत. अशा लोकांना 50,000 रुपये देऊन आपण फक्त त्यांना चटणी किंवा लोणचंच पानात लावतोय का, हा सरकारने विचार करणं गरजेचं आहे. मिनिमम माझं स्पष्ट मत आहे, सरकारनं महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर वगैरे भागातील जे व्यावसायिक ह्यामध्ये संपूर्ण त्रासित झालेले आहेत किंवा बाधित झालेले आहेत, या लोकांना बिनव्याजी कर्जानं, सक्षम जामीनदार घेऊन बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. नक्कीच शेतकऱ्याप्रमाणेच व्यावसायिकांच्या व्यथा आहेत. अनेक लोक उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा एकदा उभं करणं गरजेचं आहे. सरकारकडून जे जाहीर झालेलं पॅकेज आहे या पॅकेज बद्दल कोकणी जनता समाधानी नाही. आमच्या पदरात काय पडणार, आम्ही यातून कसं उभं राहायचं, अशा भावना आता व्यक्त होत आहेत. अगदी या सगळ्या संवादाच्या माध्यमातून शिवाजी, काही तज्ज्ञ मंडळी, दुकानदार असतील, स्थानिक असतील, उपाय देखील सुचवताना दिसत आहेत.
निश्चितपणे सरकारने ही मदत देण्याव्यतिरिक्त त्या दीर्घकालीन उपाययोजनांचा देखील विचार करावा. जाऊयात आसिफकडे. आसिफ मुर्सल आत्ता आपल्याबरोबर आहेत सांगलीवरनं. आसिफ, यापूर्वी देखील सांगलीने महापूर बघितला, त्याच्या आठवणी आजही मनामध्ये कायम आहेत आणि त्यात हा पूर बघितल्यानंतर आता अर्थात प्रत्येकाला अपेक्षा होती, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर अपेक्षा होती की काहीतरी भरभक्कम मदत दिली जाईल, ती घोषित करण्यात आली आहे. याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, लोकांचं काय म्हणणं आहे? विशाल, 19 बघितलं की सांगलीकरांनी 2005, 2019 आणि 2021चा महापूर बघितला आहे. त्यामुळे लोकांच्या भावना संतप्त आहेत. कारण का 2019ला मिळालेलं जे काय मानधन असेल किंवा पूरग्रस्तांना मिळालेला मुआवजा असेल तो थोडा बहुत होता, पण आता 2021ला मिळालेलं ते तोंडाला पानं पुसल्यासारखं असं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे. आता जी मदत मिळाली आहे तुम्हाला काय वाटतं, सरकारनं मदत केली? सरकारची ही मदत ॲक्च्युली तुटपुंजी आहे. कारण 10 दिवस आम्ही पाण्याखाली होतो, आमचे फर्निचर वगैरे सगळे सडून गेलेले आहेत, कुजलेले आहेत. आणि जी मदत त्यांनी जाहीर केली आहे त्यात थोडं ॲडिशन अजून आपल्याला पाहिजे. 50,000मध्ये आता काहीच होणार नाही. आणि का दर आम्ही सलग कोरोनानं आधीच मार बसला आहे आणि आता वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर बँकेत म्हणजे खात्यात वर्ग करावी ती रक्कम. थोडं ॲडिशन त्यांनी केलं पाहिजे. 50,000मध्ये आता काय होणार नाही. आपल्यासोबत काही व्यापारीच आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया काय तुमचं काय म्हणणं आहे, काय परिस्थिती आता? 2019चा महापूर आणि 2019ला जो आलेला कोविड, त्यातून व्यापारी सावरतो तोच पुन्हा परत कोविड आणि पुन्हा महापूर, अशी लोकांची द्विधा मनस्थिती झालेली आहे. आणि सरकारनं लवकरात लवकर जेवढा होता होईल तेवढे कोणताही निकष जास्तीत जास्त न लावता सर्वांना तात्काळ मदत मिळावी. आज रस्त्यावर बसणाऱ्या गटाई कामगारांपासून भाजीपाले विकणारे आणि छोटे मोठे व्यावसायिक यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. गेले या कोरोना काळात 4 महिने ते घरात बसून आहेत. आज माझ्यासारखा व्यापारी, माझा गेले 4 महिने व्यवसाय बंद आहे. माझ्यावर मुद्रा लोनचं कर्ज आहे, ते कर्जाचे हप्ते जात नाहीत बँकेला. त्यामुळे शासनाने तात्काळ याचा त्वरित विचार करून लवकरात लवकर रोख रकमेत मदत जाहीर करावी आणि होता येईल तेवढी जास्तीत जास्त मदत त्यांनी द्यावी, हीच विनंती आहे. आपल्याबरोबर काही तरुण शेतकरी आहेत, तुमच्या शेती संदर्भात ते बोलण्याची इच्छुक आहेत. तुमची शेती आहे, काय सांगाल आता, काय परिस्थिती आहे आणि पंचनामे झालेत का आणि तुम्हाला काय मदत मिळाली का? आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की भूमिपुत्रांनी पुढे यावं म्हणून त्यांनी आवाहन केलं होतं. आम्ही स्वतः पुढून आता यावेळी शेती करतोय. आता शेतामध्ये माझ्या जवळपास 8 ते 10 दिवस पाणी होतं, कारण कृष्णा घाटाला लागून माझं शेत आहे. सध्या परिस्थितीमध्ये त्यांनी फक्त आपले अर्ज स्वीकारलेले आहेत. अजून कोणत्याही प्रकारचा म्हणजे सर्वे किंवा पंचनामा झालेला नाही आणि कोणत्याही प्रकारची अशी ठळक अशी त्यांनी घोषणाच केली नाही की शेतीसाठी एवढं आपण नुकसान देतोय. त्यासोबत माझं शेत कृष्णा घाटाला लागून असल्या कारणानं 10 ते 12 गुंठ माझं शेत वाहून गेलेलं आहे. त्यासाठी सुद्धा कोणतीही तरतूद त्यांनी यामध्ये दाखवलेली आहे. त्यामुळे शासनाला माझी अशी विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करून आम्हाला होईल तितकी जास्त मदत तुम्ही जाहीर करावी. आणि काही नागरिक आहेत, तुमचं काय परिस्थिती आता, काय सांगाल? तर माझं दुकान आहे ते तळघरात आहे. त्या माझ्या दुकानावरून जवळजवळ 5 ते 6 फूट पाणी होतं. पूर्ण दुकानात पूर्ण म्हणजे त्यात हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. सरकारनं त्याबद्दल जरा विचार करावा की बाबा ह्या माणसाचं पूर्ण म्हणजे एकदम ह्याच्यावरती 5-6 फूट पाणी म्हणजे काय नुकसान असते शासनाला लक्षात येईल. त्याचप्रमाणे माझा मूर्ती व्यवसाय आहे, गौरीचे मुकुट वगैरे हा मी विकतो. त्यातसुद्धा फार मोठं नुकसान झालं आहे. ते प्लॅस्टर म्हणा, माती सर्व वाहून गेले, सगळं इतकं नुकसान झालं आहे. सरकारनं त्याबद्दल द्यावं असं फक्त आमची कळकळीची विनंती आहे बस. विशाल, बघितली लोकांच्या भावना संतप्त आहेत, कारण का ती जी मदत मिळाली आहे ती तुटपुंजी आहे आणि आमचा संसाराचा गाडा आम्ही कसं चालणार हे त्यांचा सवाल आहे. विशाल, धन्यवाद आसिफ या सगळ्या माहितीबद्दल. शिवाजी देखील याविषयी माहिती देण्याकरता होते. शिवाजी, आपले धन्यवाद. मोहन जाधवकडनं देखील लोकांच्या भावना आपण जाणून घेतल्या. मदत तर जाहीर करण्यात आलेली आहे, पण मदत ही तुटपुंजी आहे. यापेक्षा खरं तर अधिक मदत मिळणं गरजेचं असल्याचं बहुतांशी लोकांचं म्हणणं इथे पडतं आहे. बघूयात सरकार याबद्दल काय विचार करतंय का. पण तुर्तास तरी मदत केव्हा मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात असताना मोठ्या आकड्याचं हे पॅकेज समोर आलेलं आहे. पण तज्ज्ञ मंडळी असं म्हणतात की लोणचं पापडाचं जसं ज्या पद्धतीने वाटप केलं जातं त्याच पद्धतीने लोकांच्या वाटेला हे पॅकेज येणार आहे, अशी भावना लोक आपल्याला या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत.
पुन्हा एकदा आपण शिवाजी गुरेंकडे जाणार आहोत. शिवाजी, कोकणाने यापूर्वी भोगलं आणि आता देखील या महापुराचं पाणी ओसरल्यानंतर त्याचे परिणाम जे ते दिसून येतात. म्हणजे अजून पुढली 1 ते 1.5 वर्ष 2 वर्ष तरी जनजीवन पूर्वपदावरती येईल असं वाटत नाही. पण तुर्तास सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून आता हे जे पॅकेज जाहीर झालेलं आहे या विषयामध्ये लोकांची वेगवेगळी मतं दिसून येत आहेत. पण आता या विषयाला घेऊन अधिक पुढे काय याविषयी लोक काही मागणी करणार आहेत का? बरं, शिवाजीपर्यंत कदाचित आपला आवाज पोहोचत नसावा, पण आपण शिवाजीशी बोलण्याचा प्रयत्न करू. पण मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचं देखील नुकसान झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये विद्युत व्यवस्था असेल, रस्ते असतील, हे सगळे वाहून गेलेले आहेत. आणि या सगळ्याच्यात ती सगळी व्यवस्था देखील पुन्हा एकदा उभं करण्याचं मोठं आव्हान जे ते राज्य सरकारसमोर असणार आहे. परत एकदा आसिफकडे आपण जाऊयात. आसिफ, जसं तू म्हणालास की यापूर्वी 2 वेळेस म्हणजे 2005 असेल, 2019 असेल आणि आत्ता महापूर जो आहे तो सांगलीकरांनी बघितला, त्यातही त्यांचं नुकसान झालं. म्हणजे आता तर असं म्हणावं लागेल की आधीच कोरोनाने मारलं आणि त्यात पुन्हा महापुराने रडवलं, अशी सगळी परिस्थिती झालेली आहे का? ह्या रडण्यावरती हे पॅकेज मलमपट्टी करणारं ठरू शकतं का? विशाल, आपण म्हणताय तसं बरोबर आहे. कारण का केवळ 120 दिवसानं बाजारपेठ आता 3ऱ्या फेजमध्ये आल्यामुळे उघडलेलं आहे. अगोदर कोरोना, परत महापूर, असं लोकांचं नुकसान झालेलं आहे. आणि सांगलीकर हे दुहेरी संकटात सापडले आहेत. कारण का दुकानं उघडावी तर कोरोनामुळे दुकानं उघडता येत नाहीत, व्यापार करावा किंवा कुठं जावं किंवा संसार काही घ्यावं किंवा करावं तर नाही. आणि त्यामुळं सगळी लोक वैतागलेली आहेत. आणि सरकारनं जी काही मदत केली आहे ती तुटपुंजीच आहे, तोंडाला पानं पुसते. मलमपट्टीसारखं काहीच करणार नाही. कारण का ठोस उपाययोजना केल्या. कारण का 3 वेळा महापुराला ह्यांना फटका बसले आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनं परत जाणून घ्या की आता हे सरकारनं केलेलं हे मलमपट्टी म्हणता येईल का, काय म्हणता येईल? हे तात्पुरती मलमपट्टीच आहे. आता समाजातली पूर्णपणे एक साखळी बंद पडलेली आहे. की मी मगाशी म्हणलो की गटई कामगारापासून भाजीपाला विकणाऱ्यांपासून ते मोठ्या दुकानदारांपर्यंत आणि लग्न सराई किंवा हे असेल तर प्रत्येकाची खरेदी विक्री ही एकमेकाच्या माध्यमातून होत असते. तर गेले 4 महिने झालं आम्ही अक्षरशः म्हणजे ठराविक वर्ग जगला आणि ठराविक वर्ग मेला अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे शासनानं जे काय असेल कुठलाही निकष न लावता जास्तीत जास्त भरीव मदत करावी. त्यातून सामान्य माणूस जो सामान्य छोटा व्यापारी आहे त्यातून थोडा सावरावा अशी आमची विनंती आहे. सामान्य नागरिक पण आहेत आपल्यावर, तुम्ही काय सांगाल? तुमचं काय परिस्थिती? माझंही दुकान आहे, गेले 4 महिने बंद आहे. आता माणसानं जगावं की मरावं हा प्रश्न समोर पडला आहे. काहीच नाही हातात, सगळंच गेले. कोरोनामुळे 4 महिने दुकान बंद आहे आणि पुरामुळे सगळं नुकसान झालेलं आहे. म्हणजे आत्महत्या करायशिवाय दुसरा पर्याय नाही लोकांच्या हातात. शेतकरी जसं आत्महत्या करतात तसा काही काळात तुम्हाला व्यापारात आत्महत्या दिसतील. विशाल, बघितले की संतप्त भावना आहेत व्यापाऱ्यांच्या, नागरिकांच्या. ते म्हणतात की आम्हाला आता काही पर्याय नाही. कारण का अगोदर कोरोना मारलं, आता महापुरानं मारलंय. कारण का त्यांना दुसऱ्या आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशा लोकांच्या भावना आहेत. विशाल, आसिफ, आत्ता आपण काही कोकणातल्या तज्ज्ञांशी देखील बोललो. त्यांनी बोलता बोलता काही दीर्घकालीन उपाय देखील सुचवले. तुझ्याबरोबर काही व्यापारी देखील दिसत आहेत, दुकानदार दिसत आहेत. त्यांना काही सूचना करायच्या सरांना, म्हणजे सरकारला, की आता ही जी मदत आहे ती जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत, त्याच्या पुढे तर ती मदत नसणार आहे. 50,000 काहीच होऊ शकत नाही. पण मग काही दीर्घकालीन उपाययोजना, कर्ज असेल 0% व्याजदरावरती, असं काही त्यांना सुचवायचं, याबद्दल काही त्यांना तू प्रश्न विचारू शकशील? तुम्हाला आता सरकारनं जी काय मदत जाहीर केली किंवा सरकारला काही सूचना मिळाल्या व्यापारी म्हणून काय सांगायची किंवा 0% व्याज कर द्या किंवा तुम्हाला काय उपाययोजना सुचवायची आहेत का सरकारला? आधीच काय झालंय, आधीच पहिल्या कर्जाचे हप्ते भरता येईनात. मग परत नवीन कर्ज घेऊन त्याचे हप्ते परत डोक्यावर, आता बचत गटाचे हप्ते थांबलेले नाही आहेत. आज शिलाई करणाऱ्या महिला असतील त्यांचे हप्ते थांबलेले नाही आहेत. त्यांचं काम बंद आहे तर हप्ते चालू आहेत. इन्कम बंद आहे, हप्ते चालू आहेत. अशी वाईट परिस्थिती आहे आता. त्यामुळे शासनानं कर्जाचं कसं आहे की पहिल्या कर्जात व्याजात माफी देऊन किंवा सूट देऊन नवीन कर्ज द्यावं, जेणेकरून लोकांनी व्यापारात सावरायला येईल त्यांना. तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे, सांगलीचं हार्ट ऑफ द सिटी जे म्हणतात ते मारुती चौक ते हर्बट रोड एरिया आहे. सांगलीचा 50% टर्नओव्हर ह्या 2 चौकातून चालतो. आणि हा चौक पाणी आलं की सगळ्यात पहिल्यांदा पाणी इथे जातं आणि सगळ्यात शेवटी निघून जातं.
म्हणजे पाणी किती आलं तरी 8-10 दिवस थांबतच. साधा पाऊस जरी पडला तरी ते गुडघाभर पाणी थांबते. सरकारनं काय उपाययोजना केल्या वाटते तुम्हाला? कायमस्वरूपी काहीतरी योजना केल्या पाहिजे. दरवर्षी आम्हाला फटका बसणार, कारण का दरवर्षी पाऊस तर वाढतच चालला आता. त्यामुळे कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केली पाहिजे, जेणेकरून आता सुद्धा सगळे ड्रेनेज चोकोप आहेत, अजून सुद्धा चोकोप आहेत. तिथं स्वच्छता अभियान राबवायची गरज आहे. दुष्काळ गाड्या स्लिप तुम्ही काय म्हणू शकता, सरकारनं काय उपाययोजना केल्या पाहिजे की व्यापाऱ्यासाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी साहेब आता सरकारनं बिनवेळेस लोन द्यावं, कुठल्याही तारण नाही काय नाही. आहे दुकानाच्या याच्यावर सरकारनं कर्ज द्यावं, काय 1,00,000-2 लाख काय जे प्रत्येकाची पाहिजे तेवढं, आणि त्यांना एक मदत द्यावी 5 वर्षे 10 वर्षाची, आणि त्यांनी परतफेड करावी. विशाल, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की बिनव्याजी कर्ज द्यावं, 2 लाख असेल 10 लाख असेल, कारण का व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. फर्निचर गेलंय, काहीच्या दुकानाचे अखंड दुकानं पाण्यात गेलेत. त्यामुळं व्यापारी म्हणतायत की जे काय मदत मिळणार आहे ती चुटपुंजी नकून पण ठोस मदत हवी आहे. विशाल, ठोस मदतीची अपेक्षा व्यापारी वर्ग करताना दिसतोय. कोरोनाच्या कालावधीमध्ये दुकानं आधीच बंद होती, व्यवसाय होऊ शकला नाही. त्यात पुन्हा आता काही नियम शिथिल केल्यानंतर ठराविक वेळेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याबाबतचा नियम आणि आता महापुरामुळे बसलेला फटका, या सगळ्या याच्यामध्ये व्यापारी म्हणतायत की मिळणारी मदत पुरेशी नाही, यापेक्षा अधिकची मदत आम्हाला देऊ करा, तेव्हाच आम्ही यातनं उभं राहू शकू. आमचा विचार करा, अशी साद, अशी हाक ते सरकारला घालताना दिसत आहेत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुर्कस्तानच्या जंगलांमध्ये अजूनही आग भडकलेली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत आणि जवानांना मात्र हवं तसं यश इथे आलेलं दिसत नाही. स्काय न्यूजचं फुटेज आपण बघतोय. मोठ्या डोंगराळ भाग असलेल्या भागामध्ये आगीच्या भीषण ज्वाळांनी हा सगळा परिसर घेरलेला दिसतोय. वेगानं ही आग पसरत चालली आणि ग्रीसच्या आजूबाजूच्या अनेक देशांना या वातावरणात निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेचा आणि त्यामुळे वाढलेल्या जबरदस्त तापमानाचा फटका बसतोय. युरोपियन युनियनमध्ये जलवाहतुकीसाठी पूरक अशी विमानं आता आणखी सक्रिय झाली. त्यामुळे जंगलात लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवणं अग्निशमन दल करतायत आणि त्यामुळे त्यांना आता या विमानांची देखील मदत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग 6व्या दिवशी तुर्कस्तानच्या बीच रिसॉर्ट्सवर जंगलातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम सुरू ठेवलंय. इथल्या रहिवाशांना घरं रिकामी करण्यास भाग पाडल्यानंतर काही गावाजवळ जंगलातून ज्वाळा सातत्यानं भडकतायत अशीच दृश्य सध्या दिसत आहेत. सलग 6व्या दिवशी तुर्कीच्या अग्निशमन दलांनी तुर्कीच्या समुद्र किनाऱ्याजवळच्या जंगलांमधून भडकत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झुंज दिली. जोरदार वारे आणि वाढलेल्या तापमानामुळे आतापर्यंत 8 जणांचा इथे मृत्यू झालाय. इथल्या गावामधल्या रहिवाशांना गावं आणि घरं सोडून बाहेर जावं लागलंय. सगळ्याच गावाला आगीनं अक्षरशः वेढलंय. बहुसंख्य घरं आगीच्या टप्प्यात आल्यानं प्रशासनानं तातडीनं ही घरं रिकामी केली आहेत. अनेकांनी घरं, जनावरं गमावली आहेत आणि प्रचंड धुरामुळे इथे श्वास घ्यायला देखील अडचणी येत आहेत. आमची घरं जळतात, आमची जंगलं जळतात आणि आम्ही काहीही करू शकत नाही. बातमी लसीकरणासंदर्भातली 24 तासात 61,09,587 जणांचं लसीकरण झालंय. कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्यांची एकूण संख्या त्यामुळे 47,85,44,114 पर्यंत पोहोचू शकली. इतरही बातम्या बघणार आहोत. डेन्व्हरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत संसर्ग वाढण्याचा जिथे धोका अधिक आहे अशा सगळ्या कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक लस देण्याचे आदेश देण्यात येतील अशी घोषणा महापौर हॅनकॉक यांनी सोमवारी केली. नगरपालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी, अग्निशमन दलातले कर्मचारी या सगळ्यांना हे निर्देश प्रामुख्याने लागू असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सरकारनं सोमवारी अखेर लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पार केलाय. 70% ज्येष्ठ अमेरिकन नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट सोमवारी पूर्ण झालंय. नव्या डेल्टा व्हेरियंटचा धोका वाढतोय आणि देशभरात मास्क लावण्याबाबतही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. 4 जुलैपर्यंत 70% लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट बायडन सरकारनं ठेवलेलं होतं. न्यूयॉर्क शहरातही लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचं महापौर बिल डी ब्लासिओ यांनी म्हटलंय. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. एक महत्त्वाची सूचना केली आहे. शहरात अजूनही कोरोना संपलेला नाही आणि त्यामुळे खबरदारी म्हणून जे कोणी शहरात येतील त्यांना लस घेतल्याचा पुरावा दाखवणं बंधनकारक आहे असं देखील ते म्हणाले. गव्हर्नर अँडी कुओमो यांनी न्यूयॉर्क शहरातल्या विमानतळ आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतल्या कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस बंधनकारक करण्यात आल्याचं म्हटलंय. लस घेतली नसेल तर आठवड्याला
कोरोना चाचणीला सामोरं जावं लागेल असंही ते म्हणालेत. न्यूयॉर्कच्या बार आणि रेस्टॉरंट्सना फक्त लसीकरण केलेल्या नागरिकांनाच सेवा देण्याचं धोरण त्यांनी स्वीकारण्याचं आवाहन केलंय. अधिकाधिक रुग्णालयांमध्ये कामगारांना लस मिळणं आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले आहेत. शहरातल्या रस्त्यांवर पुन्हा केबल कारची बेल आता ऐकू येते. सॅन फ्रान्सिस्कोमधली दृश्य आपण बघतोय. जगप्रसिद्ध केबल कार्स मार्च 2020मध्ये कोरोना संकटामुळे बंद झाल्या, पण आता इतक्या दिवसानंतर केबल कार्स पुन्हा एकदा सेवेत आल्या आणि त्यामुळे इथे घंटा वाजून शहरवासियांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वाढत असल्यानं सॅन फ्रान्सिस्को आणि इतर 6 बेरिया काउंटीमधल्या मास्क घालणं इथे पुन्हा एकदा बंधनकारक करण्यात आलंय. सोमवारी इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोमवारी काढण्यात आलेला हा आदेश मंगळवारपासून आता लागू होत असल्याचं देखील जाहीर करण्यात आलंय. डेल्टाचा वाढता धोका ओळखून इथे नियम पुन्हा बंधनकारक करण्यात आलेत. लुइझियानाच्या सगळ्यात मोठ्या रुग्णालयांपैकी सोमवारी देशभरातून मोठ्या संख्येनं आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी तिथे काम करायला सुरुवात केली. डेल्टाचा संसर्ग वाढतोय आणि त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होतीये आणि त्यामुळे इथे आरोग्य कर्मचाऱ्यांना आणण्यात आलाय. लुइझियानामध्ये नवे 11,109 कोरोना रुग्ण आढळलेत आणि 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. इथे त्यामुळे आरोग्य सेवा देण्यासाठी आलेल्या आरोग्य सेवकांना मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली होती. आफ्रिकेमध्ये कोरोनाचा कहर वाढतोय. मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढते. आरोग्य यंत्रणा मात्र तोकडी पडते. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालंय. मृतांचा आकडा वाढलाय. लसीकरण करण्यावरही इथे भर दिला जातोय. आतापर्यंत ठप्प असलेलं लसीकरण आता पुन्हा सुरू झालंय. आफ्रिकन देशात लसीचा पुरेसा साठा अजूनही पोहोचू शकलेला नाही, तेव्हा इतर देशांच्या तुलनेत आफ्रिकन देश लसीकरणात मागे आहेत. हुरॉन्सोरातील एका खोल सिंकहोलमधून काही बॅक्टेरिया सापडलेत असं कळतंय. दुर्गंधीयुक्त सूक्ष्मजीव अधिक सतत प्रकाश मिळवतात आणि जास्त ऑक्सिजन तयार करत असल्याचं समोर आलंय. विज्ञानातील हे सर्वात मोठं गूढ मानलं जातंय की पृथ्वी आता कमीत कमी ऑक्सिजन असलेल्या नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपण बघणार आहोत बातमी आहे साताऱ्याची. साताऱ्यामध्ये राज्य सरकारच्या पॅकेजवर नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिथल्या नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी. 11,500 कोटींचं हे पॅकेज जाहीर केलेलं आहे. मात्र सातारा जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, लोकांना मदत मिळाली आहे का, पंचनामे होत आहेत का, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. साताऱ्यातील पाल या गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत. मला सांगा, आज राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केलेलं आहे पूरग्रस्तांसाठी. आपल्याही गावामध्ये पूर आला होता, मात्र मदत झालेली आहे का, पोहोचली का तुमच्यापर्यंत? आतापर्यंत एक गाडीची मदत सरकारनं आम्हाला आमच्यापर्यंत 9 ते 10 दिवस झालं पोच केली नाही. माझ्या घरचं जवळजवळ नुकसान एवढं मोठं झाले. माझ्या घरचं झाले, माझ्या शेजारी पाजारी, माझ्या गावचं एवढं मोठं नुकसान झालं असताना एकही रुपयाची मदत किंवा एकही सरकारचा एकही चांगला अधिकारी आमच्या गावात किंवा आमची विचारपूस करण्यासाठी आलेला नाही. माझं स्वतःचं माझ्या मुलीसाठी मी 5.5 तोळे सोने आणि 83,000 रुपये रोकड रक्कम मी ठेवली होती. ती पण नदीच्या पाण्यातून वाहून गेली. माझं स्वतःचा आईस्क्रीमचा धंदा आहे. माझं फ्रीजर ही सगळं माझं नुकसान झालं. नंतर माझा फोटोग्राफीचा धंदा आहे. फोटोग्राफी ह्या लॉकडाऊनमध्ये चालत नाही. आईस्क्रीमचं चाललं नाही म्हणून मी कांदा बटाट्याचा धंदा चालू केला आहे. कांदा बटाट्याचे पण वाहून गेले. परत माझा कॅमेरा, ड्रोन कॅमेरा, व्हिडिओ शूटिंग कॅमेरा तो पण वाहून गेला. पण या सरकारची कसली कधीच मदत आत्तापर्यंत 8 ते 9 दिवस झाले एकही रुपयाची आलेली नाही. ती फार मोठी शोकीनता आहे. मदत तर कुठलीच झालेली नाही. आता सरकारकडून पूरग्रस्तांसाठी हे पॅकेज जाहीर झालेलं आहे. 10,000 रुपये मिळाले. त्यापैकी काय हप्ता मिळाला का, पंचनामे झालेत का, किंवा या पॅकेजविषयी तुमचं काय म्हणणं आहे? नाही बघा, आत्तापर्यंत पूरग्रस्तांसाठी एकही रुपयाची मदत या महाराष्ट्र सरकारकडनं आलेली नाही. आणि पंचनामे जे आजपर्यंत होत आहेत, तर पंचनामा करायला गेल्यावर सरकारी अधिकारी जे आहेत ते सांगतायत की तुम्हाला पुराचे फोटो लागतील, म्हणजे घरातलं जे काही नुकसान झालं आहे त्याचे फोटो लागतील. आता वास्तविक जर आपण बघितलं तर लोकांनी आपलं सामान वाचवायचं, जीव वाचवायचे की फोटो काढत बसायचे. तर असे जाचक अटी देऊन जर 5 आणि 10,000 जर तुम्ही मदत देणार असला तर ती नाही दिलेली सुद्धा चांगली आहे. म्हणजे 5-10 हजार रुपये मदत देणार आज 9 दिवस झाले, 9 ते 10 दिवस पूर येऊन.
2-2, 3-3 दिवस गावे पाण्याखाली होती आमची. तर त्या ठिकाणी आजपर्यंत सरकारचा कुठलाही एखादा मोठा अधिकारी येऊन गेला नाही किंवा चौकशी झालेली नाही आणि त्या ठिकाणी कुठलीही मदत आजपर्यंत एकही रुपयाची मदत सरकारकडनं आम्हाला मिळाली नाही. जी काही मदत आली आहे ती सामाजिक संस्था असतील, काही दानशूर लोक आहेत, त्यांनी जी काही मदत आहे ती आजपर्यंत आम्हाला केलेली आहे. पॅकेज संदर्भात तुम्ही समाधानी आहात का सरकारच्या? पॅकेज संदर्भात अजिबात आम्ही सरकारशी सहमत नाही. सरकारनं फार मोठे म्हणजे नुकसान झालं असेल. महाराष्ट्र दौरं सगळीकडे करते ती. आमच्या पालीगावात पूर्वी येऊन सुद्धा कुठला मंत्री येऊन बघून गेला नाही आणि ती कुठलं सांत्वनसुद्धा केलं नाही. आणि पॅकेज तर काही अजिबात मिळालंच नाही. पॅकेज आणि ही 10,000 पॅकेज देऊन काय मिळणार आहे आम्हाला? आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालं, शेतीचं झालं, घराचं झालं, कुठलं म्हणून बघायचं. आणि आता त्यांनी सगळे नियम घातले, ती फोटो काढा, ही करा, कलर प्रिंट काढा. कलर प्रिंट काढायचे 10 फोटो निघाले की 300-400 रुपये खर्च केला इथे आम्हाला खायला ही नाही, खिशात 1 रुपया नाही. 10 दिवस 10 रुपये बघितलं नाही त्यांनी. काय करायचं? अशी परिस्थिती झाली आहे फार घरातली, बिकट झाली सगळं. त्यामुळे सरकारनं आपलं बाबा चांगलं पॅकेज द्यावं अशी सगळ्यांची आपली इच्छा आहे. नक्कीच ह्या आहेत पूरग्रस्त असतील किंवा दरडग्रस्त असतील ह्या लोकांच्या ह्या व्यथा आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर असेल किंवा सांगलीमध्ये धावता दौरा केला. मात्र या दौऱ्यामध्ये अनेक लोक जे आहेत ते नाराजी व्यक्त केली. सांगलीमध्ये अनेक प्रकार घडले, घोषणाबाजी झाली दौऱ्यादरम्यान. सातारमध्ये तर या ठिकाणी कोयनानगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा होता, मात्र वातावरणाच्या प्रॉब्लेममुळं तो दौरा कॅन्सल झाला. या ठिकाणी अनेक ठिकाणी पंचनामे जे आहेत ते अजून रखडलेले आहेत, अनेकांना मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळं या पॅकेज संदर्भात अनेक लोकांच्यामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे आणि सरकारने यावर लवकरात लवकर विचार करून लोकांना मदत करावी अशीच मत जे आहे ते नागरिक व्यक्त करताना दिसत आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता 2 महत्त्वाच्या गोष्टी. एक, या सगळ्या ताज्या घडामोडी ज्या आहेत तुम्ही बघू शकता आमच्या यूट्यूबच्या न्यूज 18 लोकमत या प्लॅटफॉर्मवरती. तेव्हा न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला, फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका. आणि दुसरी महत्त्वाची बाब, अनेक वेगवेगळ्या संकटांना आपण तोंड देतोय, पण आणखीन एक जे संकट आहे म्हणजे पूर्वीचंच जे अजूनही कायम आहे ते म्हणजे कोरोनाचं. कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत आपण कोरोनाच्या त्रिसूत्रींच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यातला अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अर्थात मास्कचा वापर. त्यामुळे मास्क वापरा, आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सेवेत